रसिक हो नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते. आजची कविता महाराष्ट्र दिन 1 मे जवळ आला आहे त्यानिमित्ताने घेतली आहे. कवितेचे नाव आहे केवळ माझा सह्यकडा. केवळ माझा सह्यकडा. कवीचे नाव आहे वसंत बापट. मूळ कविता आपण पाहूयात. भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझा सह्यकडा. भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझा सह्यकडा. गौरी शंकर उभ्या जगाचा. गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा. मनात पूजिन रायगडा. तुमच्या आमुच्या गंगा यमुना. तुमच्या आमुच्या गंगा यमुना केवळ माझी भीवरथडी. केवळ माझी भीवरथडी. प्यार मला आहे कभिन्न कातळ. प्यार मला आहे कभिन्न कातळ. प्यार मला छाती निधडी. प्यार मला छाती निधडी. मधुगुंजन लख लाभ तुम्हाला. मधुगुंजन लख लाभ तुम्हाला. बोल रांगडा प्यार मला. बोल रांगडा प्यार मला. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते. तुकयाचा आधार मला. तुकयाचा आधार मला. धिक तुमचे स्वर्ग ही साथी. धिक तुमचे स्वर्ग ही साथी. इथली चुंबिन मी माती. इथली चुंबिन मी माती. या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खडग कळा. कृष्णेच्या पाण्यातून अजुनी वाहतसे लाव्हा सगळा. वाहतसे लाव्हा सगळा. कबीर माझा. कबीर माझा तुलसी माझा ज्ञानेश्वर परी माझाच. कबीर माझा तुलसी माझा ज्ञानेश्वर परी माझाच. जयदेवाचा जय बोला परी माझा नाम्याचा नाच. जयदेवाचा जय बोला परी माझा नाम्याचा नाच. जनी जनार्दन बघणारा तो एका हृदयी एकवटे. जनी जनार्दन बघणारा तो एका हृदयी एकवटे. जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूणपटे. माझी मजला खूणपटे. इंद्रायणीच्या डोहामधली. इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली. ती माझी मी तिचाच ऐशी. ती माझी मी तिचाच ऐशी. जवळीक कायमची झाली. जवळीक कायमची झाली. भक्तीचा मेळा दाटे. चोख्याची पैरण फाटे. निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले. माझ्यासाठी भीमाकाठी भावभक्तीची पेठ खुले. भावभक्तीची पेठ खुले. रामायण तर तुमचे माझे. रामायण तर तुमचे माझे. भारत भारत वर्षाचे. छत्रपतींची वीर कहाणी. छत्रपतींची वीर कहाणी. निधान माझ्या हर्षाचे. निधान माझ्या हर्षाचे. राजपुतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुचते. राजपुतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुचते. हृदयाच्या हृदयात परंतु बाजीची बाजी सुचते. बाजीची बाजी सुचते. अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी. अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी. दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजून हृदया माझी. शब्द अजून हृदया माझी. बच जाए तो और लढे. बच जाए तो और लढे. पाऊल राहील सदा पुढे. तुम्हास तुमचे रुसवे फुगवे. घ्या सगळा नाजूक नखरा. माझ्यासाठी राहील गाठी मरहट्ट्यांचा हट्ट खरा. तुमचे माझे ख्याल तराणे. तुमचे माझे ख्याल तराणे. दोघेही ऐकू गजला. होनाजीची सोन लावणी. होनाजीची सोन लावणी. वेड लावते परी मजला. मृदुंग मोठा सुमधुर बोले. मृदुंग मोठा सुमधुर बोले. मंजुळ वीणा अनमुरली. थाप डफावर कडकडतावरी बाही माझी फुरफुरली. बाही माझी फुरफुरली. कडाडणारा बोल खडा जो दरी दरी मधुनी घुमला. उघडूनी माझ्या हृदय कवाडा. तोच पवाडा दुमदुमला. तोच पवाडा दुमदुमला. तटा तटा तुटती बंद.
भिवईवर चढते धुंद, औट हात दे हात अचानक, वादळ घुसमटुनी जाते, उचंबळे हृदयात पुन्हा ते, इतिहासाशी दृढ नाते, इतिहासाशी दृढ नाते. कळे मला काळाचे पाऊल, द्रुतवेगाने पुढती पडे, कळे मला क्षितिजाचे वर्तुळ, क्षणोक्षणी अधिकची उघडे. 10 दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी, मीही माझे बाहू पसरून, अवघ्या विश्वात एक वळी, अवघ्या विश्वात एक वळी. विशाल दारे माझ्या घरची, विशाल दारे माझ्या घरची, खुशाल ही राहोत खुली, खुशाल ही राहोत खुली. मज गरिबाची कांबळ वाकळ, मज गरिबाची कांबळ वाकळ, सकळांसाठी अंथरली, सकळांसाठी अंथरली. मात्र भाबड्या हृदयात, मात्र भाबड्या हृदयात, तेवत आहे ती ज्योत, तेवत आहे ती ज्योत. ती विजवाया पहाल कोणी, मुक्त करून झंझावात, मुक्त करून झंझावात. कोटी कोटी छात्यांचा येथे, कोट उभारू निमिषात, कोट उभारू निमिषात, कोट उभारू निमिषात. कशी वाटली कविता? विश्वनाथ वामन बापट उर्फ वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. त्यांचा जन्म कराड येथे 25 जुलै 1922 रोजी झाला. 1946च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रामनारायण रुईया कॉलेज या मुंबईतील महाविद्यालयात मराठी व संस्कृत या विषयाचे ते प्राध्यापक झाले. राष्ट्रसेवा दलाचे व साने गुरुजींचे संस्कार बापटांवर झाले. बिजली हा पहिला काव्यसंग्रह, केवळ माझा सह्यकडा ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. गगन सदन तेजोमय सारखे अप्रतिम प्रार्थना गीत त्यांनी लिहिले. साकिना आणि मानसी हे बिजलीनंतरचे काव्यसंग्रह. 1919मध्ये मुंबईत झालेल्या 72व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. चंगुमंगा, अबडक तबडक, आम्ही, गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता, परीच्या राज्यात हे बालकविता संग्रह. बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. छडी लागे छम छम, विद्या येई घमघम, भव्य हिमालय अमुचा तुमचा, केवळ माझा सह्यकडा, सदैव सैनिक पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. अशा एकापेक्षा एक सरस रचनांमधून बापटांच्या काव्याने शब्द सामर्थ्य आणि शब्द सौंदर्य उलगडले. 11वी दिशा, ताणेबाणे, तेजसी, प्रवासाच्या कविता, बिजली, मानसी, मेघहृदय, रसिया, राजसी, शततारका, शतकांच्या सुवर्णमुद्रा, शिंग फुंकिले रणी, शूरमर्दाचा पोवाडा, सकीना, सेतू इत्यादी अनेक कविता संग्रह. सामाजिक आणि भावनिक अशा दोन्ही रुळावर बापटांची कविता अगदी मनस्वीपणे धावली. कधी येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील, तुझी या माझी या प्रेमाची पावती, साखर चुंबन घेशील, येशील येशील. असे प्रेयसीला पहाटे चोरून यायला लावणारे तर केवळ माझा सह्यकडा असा महाराष्ट्र अभिमान बाळगणारे, कधी गगन सदन तेजोमय हे भक्तिगीत गात, तर कधी आई आपल्या घराला किती मोठे कुंपण असा भाबडा आपण काळजाला छेद करणारा प्रश्न करत बापटांची कविता रसिकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. केवळ माझ्या सह्यकड्यामधून वसंत बापट यांचा मराठी मातीबद्दलचा जाज्वल्य अभिमान प्रगट होतो. हिमालय तर सर्वांचाच आहे, मला सह्यकडा हा केवळ आणि केवळ मराठी माणसांचा आहे. जसा गौरीशंकर सकळ विश्वात पूजनीय आहे, तसा रायगड देखील माझ्या मनात वंदनीय आहे. गंगा यमुना सर्वांच्या मनात अढळ स्थान आहे. मात्र भिवरेच्या तिरीची गोडी मराठी माणसालाच आहे, मराठी मनालाच आहे. ह्या सह्यकड्याचे कभिन्न काळे कातळ जणू एखाद्या महापराक्रमी वीराच्या निधड्या छातीसारखे असल्याने आपला त्यावर विशेष जीव आहे असे बापट सांगतात. काही लोकांना हे शब्दकवन वाटू शकते, कारण त्यांच्या लेखी मधुगुंजनाला जास्त महत्त्व असते. मात्र ह्या सह्यकड्याचे आणि इथल्या मुलखाचे रांगडे बोल अधिक प्रिय वाटतात असं वर्णन बापट या कवितेत करतात. भगवान येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध असे लोक जगाचे शासनकर्ते असू शकतात, तरीही मला मात्र तुकयाची अभंगवाणीचा आधार जास्त सुखकारक वाटतो असे बापट कवितेमधून सांगतात.
मराठी माणसाच्या मनात अग्रबिंदू म्हणून स्थान असलेल्या सह्याद्री आणि रायगड यांचा वापर अत्यंत चपखलपणे बापटांनी कवितेत केलेला आहे. ही प्रतीके अशी वापरली आहेत की मराठी माणसाचा अहम सुखावला जावा, सर्वांच्या माना गर्वाने ताठ व्हाव्यात. दीर्घ कवितांना असणारी लय, संस्कृतचा प्रभाव असणारी शब्दसंपन्न भाषा, विषयांची विविधता हे बापटांच्या कवितेची प्रमुख लक्षणे आहेत. माझ्या सह्यकड्यापुढे तुमच्या 7 स्वर्गही मी धिक्कारतो. इथल्या मातीचे मी चुंबन घेतो. या मातीमध्ये लोहाचे कण आहेत आणि इथल्या गवताला देखील तलवारीची धार आहे. कृष्णेच्या पाण्यातून अजूनही पराक्रमाचा लाव्हा वाहत आहे. अशा माझ्या महाराष्ट्राचा, सह्यकड्याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्राचे भूषण सांगताना कवी म्हणतात, कबीर तुलसी माझे आहेत, पण चोखोबा, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई यांच्या ओव्यातून, अभंगातून माझी मला खूण पटते. माझे अस्तित्व मला जाणवते. इंद्रायणीच्या डोहातली गाथा मला जवळची वाटते. मानवतेची पूजा करणाऱ्यांपेक्षा भीमाकाठी भावभक्तीचा मेळा मला जास्त भावतो. रामायण आणि महाभारत सगळ्या जगाचे आहे, पण मला आनंदाचे कारण म्हणजे शिवछत्रपतींची वीर कहाणी वाटते. जनकोजी, दत्ताजी, बाजी यांचे पाऊल माझ्या मनात नित्यच पुढे पडलेले आहे. खयाल, तराणे, एकमेकांच्या गजला ऐकू, पण मनात मात्र मला होनाजीची सोन लावणी आवडते. मृदुंगाचे सुमधुर बोल आवडतात. मंजुळ वीणा आवडते. मधुर बासरी आवडते. डफावर थाप पडताच पोवाड्याने मी स्फुरण पावतो आणि इतिहासाशी माझे नाते दृढ होते. या माझ्या महाराष्ट्राची दारे सर्वांसाठी खुली आहेत. मात्र जर इथल्या भाबड्या हृदयातील ज्योत कुणी विझवण्याचा प्रयत्न केला तर मात्र हा झंझावात मुक्त करून कोटी कोटी छात्यांचा कोट आम्ही इथे उभा करू. आणि असे बाणेदार उत्तर कवींनी शेवटच्या कडव्यात सह्यकड्याबद्दलचा अभिमान व्यक्त करताना दिले आहे. वसंत बापटांच्या कवितेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची रचना शुद्धता, शब्द चापल्य आणि विविध विषयांवरील कविता. त्यांनी देशभक्तीपर गीते, सैनिक गीते, भावगीते आणि प्रार्थना लिहिल्या. कवितेत विषयांची विविधता आहे, सामाजिक जाणीव आहे, राजकीय संकटाबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांच्या कवितेतील आवाज आणि भावना यांच्या कवितेचा एक वेगळी ओळख देतात. संस्कृतातील अभिजातता आणि नादवती शब्दकळा बापटांच्या कवितेत पाहायला मिळते. वसंत बापटांच्या कवितेत अनेक प्रकारचे अलंकार आढळतात. उदाहरणार्थ उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास, यमक इत्यादी. केवळ माझा सह्यकडा या कवितेत कवीच्या मनात असलेल्या महाराष्ट्राप्रतीचा अभिमान, मातृभूमीचा आदर हे प्रामुख्याने दिसते. मे 2025 महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझे रसग्रहण आपणास कसे वाटले कमेंट करून नक्की सांगावे, शेअर करावे, लाईक करावे आणि हो, मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.